सद्गुरुनाथ महाराज की जय. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी. सद्गुरुनाथ महाराज की जय. अष्टावक्र गीता अध्याय पहिला, श्लोक पहिला. जनक उवाच. कथं ज्ञानमवाप्नोति, कथं मुक्तिर्भविष्यति, वैराग्यं च कथं प्राप्तम्, एतद्ब्रूहि मे प्रभो. जनक राजा म्हणाला, हे प्रभो, मला ज्ञान कसे प्राप्त होईल, मुक्ती कशी मिळेल व वैराग्य कसे प्राप्त होईल हे मला समजावून सांगा. आपण या आधीच्या परिचयामध्ये बघितलं की अष्टावक्र गीता ही जनक राजा आणि अष्टावक्र मुनी यांच्यातला संवाद आहे, यांच्यातलं संभाषण आहे. जनक राजाचा प्रश्न असा होता, कथं ज्ञानमवाप्नोति, कथं मुक्तिर्भविष्यति, वैराग्यं च कथं प्राप्तम, एतद् ब्रूहि मे प्रभो. म्हणजे 3 शब्दातच त्याने प्रश्न विचारले. मला ज्ञान प्राप्त कसं होईल, मला मुक्ती कशी मिळेल आणि मला वैराग्य कसे प्राप्त होईल हे कृपा करून समजावून सांगा. ज्ञान प्राप्त होणे, मग आपल्याजवळ जे आहे हे ज्ञान म्हणता येईल का? नाही, हे ज्ञान नाही. आपल्याकडचं जे आहे, प्रपंचाला लागणारं जे ज्ञान आहे, बाहेरच्या व्यावहारिक जगाशी संबंधित जे ज्ञान आपण प्राप्त केलेलं आहे ते खरं ज्ञान नाही. त्याला गीतेच्या भाषेत विज्ञान म्हणतात. मग ज्ञान म्हणजे नेमकं कोण, काय? आपला जो देह आहे याबद्दलची माहिती म्हणजे ज्ञान का? नाही. ह्या देहामध्ये जे चैतन्य आहे, ज्याला आत्मा म्हटलेलं आहे, त्या चैतन्याचं पूर्ण माहिती होणे म्हणजे ज्ञान. की ते चैतन्य, त्याचं स्वरूप, त्याचं कार्य, ही माहिती सगळी कळणे, त्या चैतन्याच्या संबंधातली, त्याला ज्ञान म्हणतात. म्हणजे जनक राजाला फक्त असं म्हणायचं होतं की माझ्या जे चैतन्य आहे, माझा जो आत्मा आहे, त्याचं स्वरूप किंवा नेमकं ते काय आहे हे मला ज्ञान कसं प्राप्त होईल. आपण हेही बघितलेलं आहे की देहाच्या संबंधात खूप विचार जेव्हा आपण करतो, चिंतनाच्या संदर्भात किंवा ह्या परमार्थाच्या संदर्भात किंवा अध्यात्माच्या बाबतीत, तर ह्यात असं आपण बघितलं असतं की मी कोण हा प्रश्न आपल्याला पडलेलाच असतो. मग मला जे व्यावहारिक नाव दिलेलं आहे ते मी आहे का? पण हे त्यावेळेस हेही विसरून जातो की व्यावहारिक नावसुद्धा आपल्याला दुसऱ्याने कोणीतरी दिलेलं आहे, ती खरी ओळख नाही. मग मी शरीर नाही, माझं जे व्यावहारिक नाव आहे ते मी नाही, तर मग मी नेमकं कोण? मग ह्या जो देह आहे, मग हे चालवतो कोण? तर आपल्या शरीरामध्ये जे चैतन्य आहे ते परमात्म्याचा अंशरूपी, ज्याला काही ठिकाणी आत्मा म्हटलेलं आहे, काही ठिकाणी चैतन्य म्हटलेलं आहे, पण अष्टावक्र गीतेमध्ये त्याला स्पष्टपणे आत्मा हा शब्द वापरलेला आहे. त्या परमात्म्याचा अंश म्हणजे आपल्या देहात असलेलं जे चैतन्य, त्याचं नाव आत्मा. आणि ह्या आत्म्यासंबंधीचं ज्ञान होणे हे खरे ज्ञान होय. इतर ज्ञान फक्त इन्फॉर्मेशन, माहिती, त्याला विज्ञान म्हटलेलं आहे आणि काही ठिकाणी अज्ञान असं सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणजेच मुख्य काय, ज्ञान म्हणजे हा जो प्रश्न होता, मला ज्ञान कसे मिळेल, तर ज्ञान कसे मिळेल म्हणजे त्या परमात्म्याचा अंश जो आत्मा आहे त्याच्या संबंधीचं ज्ञान मला कसं मिळेल, हा त्या जनक राजाचा
पहिला प्रश्न होता. पहिल्या प्रश्नामधला पहिला शब्द होता. दुसरा शब्द त्यांचा आहे की वैराग्यम च कथम. वैराग्य मला कसं मिळेल ते आता सांगा. वैराग्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. वैराग्य म्हणजेच नेमकं काय? ह्या ज्या अष्टावक्र महामुनींच्या ज्या व्याख्या आहेत, जनक राजाशी त्यांचं जे संभाषण आहे, तर ते आपण त्या पातळीवरती न घेता आपण जे प्रापंचिक स्वरूप आहे आपलं, तर त्या प्रापंचिक स्वरूपमध्येच आपण त्याची चर्चा करणार आहोत. अशी चर्चा करताना एखाद्या वेळेस शब्द मागे पुढे होऊ शकतो, पण आपण तसा प्रयत्न करणार आहोत की प्रपंचामध्ये त्या व्याख्या, त्याचा अर्थ नेमका आपल्याला कसा घेता येईल, किंवा 5000 वर्षापूर्वी जे त्यांनी शब्द लिहिलेले आहेत किंवा ही जी गीता सांगितलेली आहे, तर त्याचा आत्ता आपण नेमका अर्थ कसा घ्यायचा, तो आत्ता आपल्याला लागू आहे का, आणि आपण त्याचा कसा उपयोग करून घेणार आहोत हे समजून घेणार आहोत. वैराग्याची व्याख्या जेव्हा आपण पाहतो आणि वैराग्याच्या संदर्भात आपण जेव्हा वाचतो, ऐकतो, तर त्यात असंच आपल्याला आढळतं की वैराग्य म्हणजे हा सगळा संसार सोडून संन्यासाश्रम घेणे आणि हिमालयात निघून जाणे भगवे कपडे घालून, म्हणजे मग वैरागी. मग त्याचा थोडा अपभ्रंश झाला, मग ते बैरागी वगैरे शब्द वगैरे सगळे आले. म्हणजेच काय की हे सोडून सगळं निघून जाणे म्हणजे वैराग्य घेणे. अष्टावक्र महामुनींचं जनक राजाला हे सांगणं नाही आहे. वैराग्य म्हटल्याच्यानंतर सगळं सोडून जायचं असं नाही. त्यांना तसं म्हणायचं नाहीच. त्यांना की काही सोडून जायचं नाही. हे इथे जसं प्राप्त आहे, जशी परिस्थिती आहे, तसंच सगळी परिस्थिती, हेच कर्म, हीच परिस्थिती, हे संबंधित व्यक्ती, हा सगळा पूर्ण प्रपंच यांच्यातच राहून वैराग्य प्राप्त कसं करून घ्यायचं याचं उत्तर विचारलेलं आहे जनकराजांनी अष्टावक्र महामुनींना. प्रपंचातल्या माणसाला वैराग्य आहे तर ते 2 प्रकारचं येतं. एक प्रासंगिक म्हणजे तात्पुरतं स्मशान वैराग्य ज्याला म्हणतो. एखादी व्यक्ती मृत झाली, फार जवळची होती, त्याच्या कुटुंबावरती बेतलेला जो प्रसंग असतो, त्याच्या वाट्याला जे दुःख आलेलं असतं, तर तेवढ्या विचारापुरतं स्मशानात असेपर्यंतचं जे वैराग्य येतं त्याला प्रासंगिक वैराग्य किंवा स्मशान वैराग्य असं म्हणतात. ते फार टिकत नाही, फार काळ टिकत नाही. ते वैराग्य तात्पुरतं आहे. आणि दुसरं वैराग्य प्रपंच सांभाळताना मेटाकुटीला ज्यावेळेस व्यक्ती येते, तर त्यावेळेस त्याला एक नैराश्य येते, निराशा येते की मला काहीच जमत नाही याच्यातून, हे सगळं सोडून पळून जावं इथून कुठून तरी. असा प्रसंग आयुष्यात माणसाच्या एकदा तरी निश्चितच आलेला असतो की हे सगळं सोडून, हे जग सोडून सुद्धा निघून जावं, असा सुद्धा त्याचा विचार मनात एकदा तरी येतोच. पण हे जे आहे हे सगळं सोडून द्यायचं, हे आपोआप सुटू शकत नाही. आपण सोडू म्हटलं तरी ते आपण सोडू शकत नाही. किंवा आपण सोडून द्यायचा जरी पूर्ण निश्चय केला तर त्यावरती अवलंबून, त्या कर्मावरती अवलंबून, आपल्यावरती अवलंबून असलेले हितसंबंधित लोक किंवा आपले ममत्व असलेले लोक जे आहेत ते आपल्याला त्याच्यापासून परावृत्त करतात. ते आपल्याला सोडून देऊ शकत, ते सोडू देऊ शकत नाही. म्हणजे वैराग्य आपण हे जे सध्याचं जे कर्म चाललेलं आहे हे असं सुटू शकत नाही, सोडू शकत नाही, आणि इतर आपल्याला कोणी सोडूही देऊ शकत नाही. पण संसार आणि आत्मा, नेमकं ही गंमत बघा की आपण प्रपंचामध्ये संसाराच्याबद्दलही म्हणजे संसार तर करणारच आहोत आणि आत्म्यावरती पण विचार करणार आहोत. पण संसार आणि आत्मा ही 2 टोक आहेत, एकदम 2 वेगळी मार्ग आहेत. संसाराच्या मार्गावरती चालत राहिल्यानंतर आत्म्याच्या संदर्भातली माहिती म्हणजे ज्ञान मिळेलच असं नाही. पण आत्म्यासंबंधी ज्ञान मिळवत असताना संसार मात्र होऊ शकतो एवढं निश्चित. कारण अनेक संतांची आपल्या डोळ्यासमोर उदाहरणं आहेत. एकनाथ महाराज असो, तुकाराम महाराज असो, यांना ज्ञानही प्राप्त झालं, त्यांना मुक्ती प्राप्त झाली आणि त्यांचा संसारही चालला गेला, व्यवस्थिशीर झाला. म्हणजेच कसं की
आणि या हिंदू संस्कृतीमध्ये बहुतेकाच्या घरात देवपूजा होते आणि देवपूजा झाल्यानंतर आपण आरती करतो. आरती करताना डाव्या हातामध्ये घंटी असते आणि उजव्या हातामध्ये ते आरतीचं तबक असतं. सूक्ष्म निरीक्षण केलं तर असं लक्षात येतं की डावा हात जो घंटीचा आहे तो स्थिर राहून ती फक्त घंटी एका ठिकाणी हलत राहते आणि वाजत राहते, आणि प्रपंचासारखं जे पूजेचं ताट आहे, जे आरतीचं ताट आहे, ते गोलगोल गोलगोल फिरतं. म्हणजे गोलगोल फिरवणारा जो आहे तो प्रपंच, तो संसार. डाव्या हातात ती घंटी जी आहे ते स्थिर, आणि ते म्हणजे तो परमार्थ, तो त्या देवाच्या संदर्भात, आत्म्याच्या संदर्भात, परमात्म्याच्या संदर्भात केलेला विचार तो पक्का आहे. म्हणजे एक पक्का आहे, एक फिरता आहे. आणि आपल्याला ह्या संस्कृतीमधून हे दोन्ही गोष्टी एकाच वेळेस शिकवलेल्या आहेत. म्हणून आपल्याला सुद्धा ह्या प्रपंचामध्ये हा प्रपंच करत असताना आत्म्याच्या संदर्भात विचारही करायचा आहे आणि ते ज्ञान मिळवण्याचा आपल्याला प्रयत्नही करायचा आहे. अष्टावक्र महामुनींनी जनकराजाला ज्या 20 अध्यायामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या आहेत तर त्यामधून काहीतरी आपल्याला घेता येईल, किंबहुना आपण घेण्याचा तसा प्रयत्न करू. तिसरा शब्द असा होता जनकराजाचा अष्टावक्र महामुनींना की मला मुक्ती कशी मिळेल. मुक्ती जी आहे तर मुक्ती पण ही 2 पार्टमध्ये, 2 भागात असते. म्हणजे कशी की एक सगुण उपासना करणारे आणि दुसरी निर्गुण उपासना करणारे. सगुण उपासना करणारे जे आहेत, एकदम थोर संत ज्यांची नावं आपण आत्ता घेतली, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, हे सगळे जे मोठे संत जे झालेत, तर त्या मुक्तीमध्ये, त्यांच्या मुक्तीमध्ये मुक्तीचा जो 4 स्टेजेस आहेत किंवा 4 पायऱ्या आहेत त्यांनी त्या गाठलेल्या असतात. पहिली पायरी आहे समीपता, दुसरी आहे सलोकता, तिसरी आहे स्वरूपता आणि चौथी आहे सायुज्य. सगुण दैवताची उपासना करत असताना त्याच्या जवळच जाणे, समीपता, जवळ जाणे, म्हणजे त्या देवतेच्या जवळ राहणे, त्या देवतेच्या संदर्भातच राहणे, त्याच्याशी संबंधित जे मंदिर किंवा जे स्थान आहे किंवा जे ठिकाण आहे तिथेच राहणे, ही झाली समीपता. सलोकता म्हणजे ते जे दैवत आहे, उपास्य दैवत सगुण रूपातलं, तर त्या पद्धतीनं उपासना करणारे जे लोक आहेत त्या लोकांमध्येच राहणे. सलोकता म्हणजे इथे त्यांना कदाचित तो शब्द अभिप्रेत नाही आहे की पृथ्वीलोक, स्वर्गलोक, मृत्यूलोक, ते भूलोक वगैरे किंवा जे सप्तलोक आहेत तसा शब्द नाही इथे अभिप्रेत. समीपता म्हणजे त्या सगुण देवतेच्या जवळ जाणे, त्याचीच उपासना करणाऱ्या लोकांमध्येच राहणे आणि उपासना करत असताना, त्याच लोकात असताना, त्याच्याजवळ असताना त्या देवतेसारखं होऊन जाणे, स्वरूपता. म्हणून आपण बघतो की हे जे थोर संत आहेत यांना पण देव पण प्राप्त झालेलं असतं की ते जे मूळ त्यांचं जे दैवत आहे त्या दैवता इतकंच मान यांना मिळतो. दैवताचे मंदिर पण आहेत, यांचे पण मंदिर आहेत. आणि चौथी पायरी जेव्हा ते गाठतात तर त्या सायुज्य मुक्ती म्हणजे जे दैवत आहेत त्यातच ते विलीन होऊन जातात. मग दैवत आणि ते असे वेगळे राहत नाहीत. सगुण उपासनेमध्ये ह्या 4 पायऱ्या झाल्या. निर्गुण उपासना जी आहे, निर्गुण उपासनामध्ये ही समीपता, सलोकता, स्वरूपता येत नाही, डायरेक्ट मुक्तीच. पण कशी, ह्यासाठी आपल्याला थोडंसं असं, आपल्याला परत परत जन्म का मिळतो हे थोडंसं समजून घ्यावं लागेल. परत परत जन्म एवढ्यासाठीच मिळतो की मृत्यूसमयी आपली जशी वासना, जशी इच्छा, जशी कामना असते त्यानुसार आपल्याला पुढचा जन्म मिळतो. अंती मती तशी गती. मृत्यूच्या समयी जशी मती म्हणजे बुद्धी असेल त्या बुद्धीनुसार आपल्याला पुढची गती म्हणजे पुढचा जन्म असतो. आता ह्यात आपली मृत्यूच्या समयी नेमकी कशी मती असेल, बुद्धी असेल, हे आपण आत्ता नाही ठरवू शकत किंवा त्यावेळेसही जागरूकता येऊ शकत नाही. तर त्या दृष्टीने आपल्याला तो प्रयत्न करायचा आहे. मग हे मती जशी असते अंतिम, त्यानुसार जशी गती मिळते, त्यात एक पुराणातला आपण कथेचा संदर्भ घेऊ.
पुराणातल्या ज्या कथा असतात त्या पुराणातल्या कथा हिंदू धर्माच्या व्यतिरिक्त इतर धर्मियांमध्ये थोडा टिंगलीचा विषय आहे, पण माझं मत थोडं वेगळं आहे. आपल्या पुराणांमधल्या ज्या कथा असतात तर त्या कथा आपल्या प्रापंचिक लोकांसाठी बोध देतात, मॉरल. आणि पुराणातल्या कथामधून फक्त बोध घ्यायचा असतो. मॉरल ऑफ द स्टोरी आहे त्या पुराणातल्या कथेमधून घ्यायची असते. हा जो दृष्टांताबद्दल आपण बोलणार आहोत की अंतिम मती तशी गती, तर ती नेमकी कशी होते बघा. बळीराजाच्या संदर्भातली कथा सर्वश्रुत आहे. त्रेतायुगामध्ये बळी नावाचा मोठा दैत्य होता खूप मात्र तो दानशूर, की त्याची जी प्रजा होती तर ती प्रजा अतिशय आनंदित होती. पण त्यावेळेस त्यांनी सर्व जे देव लोक आहेत, देवलोकामधले सगळे देव हे सगळे बंदीत टाकलेले होते आणि स्वतःचं प्रभुत्व निर्माण केलेलं होतं. ज्यावेळेस कोणतंच देवलोकात नाही म्हटल्यानंतर विष्णूला अवतार घ्यावा लागला आणि बळीराजाला त्याचा वध करण्यासाठी किंवा त्याला तिथून आपले सगळे देव सोडून आणण्यासाठी त्यांनी जो अवतार घेतला तर तो वामन अवतार म्हणून प्रसिद्ध आहे. त्या संदर्भात ही कथेची पार्श्वभूमी झाली. आता प्रसंग कसा आहे बघा, की बळीराजा खूप दानशूर आहे आणि या भगवान विष्णूंनी छोटं बालक, गोंडस बालक, सुंदर वामन अवतारातलं तो अवतार घेतला आणि त्याच्या दरबारात आले. तेजस्वी बालक आणि बळीराजाच्या दरबारात आल्यानंतर बळीराजाने त्यांचं आदरातिथ्य केलं आणि विचारलं की हे ब्राह्मणा, काय हवं आहे ते मागून घे. भगवान विष्णू त्या वामन अवतारातल्या बालकाच्या रूपात त्याला म्हणतात की मला फक्त माझे 3 पावलं मावतील एवढी भूमी मला दे. म्हणे बस एवढंच? अरे हे तर मी काहीच नाही, केव्हाही देऊ शकतो. भगवान विष्णू बालक स्वरूपातले म्हणतात की माझी फक्त 3 पावलं मावतील एवढी मला भूमी दे. आणि त्यानुसार त्यांनी सांगितलं बळीराजाने की दिलेत म्हटल्यानंतर भगवान विष्णूंनी बालकाला 1 पाऊल त्यांनी पृथ्वी व्यापून टाकली. दुसरं पाऊल जे होतं तर ते दुसरं पाऊल होतं तर त्याने ते स्वर्ग व्यापून टाकला. आणि आता म्हणाले की आता तिसरं पाऊल कुठे ठेवू. तिसरं पाऊल कुठे ठेवू म्हटल्यानंतर ते म्हणाले की माझ्या डोक्यावरती ठेव. आणि माझ्या डोक्यावरती ठेव म्हटल्याबरोबर त्यांनी तिसरा पाय त्याच्या डोक्यावरती ठेवला आणि त्यांना पाताला ढकलून दिलं. हा जो दानाचा जो समारंभ चाललेला होता तर तो बघायला राजदरबारातले सगळे लोक होते. बळीराजाची रत्नमाला नावाची मुलगी पण तिथे होती. जसं ह्या वामन अवतारातल्या विष्णूला बालकाला तिने पाहिलं, हा प्रसंग सुरू होण्यापूर्वी त्याची जी पाहिल्याबरोबर तिच्या मनात विचार आला रत्नमालेच्या, आहा काय सुंदर बालक आहे हे. मी जर याची माता असती तर हे बालक मी हृदयाशी धरलं असतं आणि याला स्तनपान करून मी स्वतः आनंदित राहिले असते आणि यालाही प्रसन्नता दिली असती. वामन अवतारातल्या विष्णूला गोंडस रूपातल्या बालकाला पाहिल्यानंतर रत्नमालेच्या मनात विचार आला की याला हृदयाशी कवटाळून याला स्तनपान करून देऊन मग याला दूध पाजलं पाहिजे. एक विचार. हा प्रसंग घडला 3 पावलामध्ये. ज्या क्षणाला बळीराजाचं सगळं राज्य गेलं तर तिचा संताप झाला की अरे ह्या बालकाने तर आपल्या वडिलांचा वध केलेला आहे. तर त्याच वेळेस क्रोधाने तिच्या मनात दुसरा विचार आला की याला दूध पाजण्यापेक्षा तर याला विष पाजून टाकलं असतं तर बरं झालं असतं. याला विष पाजायला पाहिजे. म्हणजेच भगवान विष्णूला बालक स्वरूपात पाहिल्याबरोबर तिच्या मनात विचार आला की याला दूध पाजलं पाहिजे. आणि वामन अवतारातल्या विष्णूला बालक स्वरूपातल्या विष्णूला पाहिल्यानंतर तिला असं वाटलं होतं की याला विष पाजून मारून टाकलं पाहिजे. घटना ही त्रेतायुगातली आहे. एवढ्यासाठी रत्नमालेला केवळ तिच्या मनात 2 विचार आले
तर तिला द्वापार युगापर्यंत भगवान श्रीकृष्णाचा जन्म होईपर्यंत वाट पाहावी लागली होती. भगवान श्रीकृष्ण जेव्हा बालक स्वरूपात नंदाच्या घरी जेव्हा जन्माला आले आणि मग त्या बालकाला दूध पाजण्यासाठी आणि त्याच वेळेस विष पाजण्यासाठी ही रत्नमाला पूतना मावशीच्या रूपात तिथे हजर झाली. म्हणजे तिच्या ज्या दोन्ही इच्छा होत्या त्या दोन्ही इच्छा एकाच वेळेस तिला त्या पूर्ण करता आलं. त्यासाठी तो जन्म घ्यावा लागला द्वापार युगापर्यंत. म्हणजे त्याच वेळेस विष्णू रूपातल्या बालकाला तिने हृदयाशी धरलं, त्याला दूध पाजायचं होतं आणि त्याच वेळेस तिला विषय पाजायचं होतं. पूतना मावशीचा प्रसंग आपल्याला सगळ्यांना विदित आहेच आहे. अशा प्रसंगी रत्नमालेच्या मनात 2 विचार आले तर तिला एवढे युगात थांबावं लागलं. युगात आपल्या मनात प्रपंच करताना सेकंदाला किती विचार येतात, मग आपले किती जन्माची बेगमी आपण करून ठेवलेली आहे याचा विचार न केलेलाच बरा. पण तरीही नेमकं अशा ह्या पार्श्वभूमीवरती मुक्ती तर मिळवायची आहे, सायुज्यत मुक्ती मिळवायची आहे. अंतिमती कशी आहे तर तशीनुसार गती ते मिळवायची आहे. म्हणजे गती मिळवायचीच नाही आहे, म्हणजे त्यावेळेस निर्विकार मन पाहिजे आहे. मग अष्टावक्र महामुनीने जनक राजाला जो बोध केला तर त्या बोधाच्यानुसार आपण काही ना काहीतरी जरी पावलं उचलले आणि त्याचा थोडाफार अभ्यास करून त्याचंच मनन चिंतन करून त्याच अभ्यासाने निदान 10-5 जन्म तरी आपण कमी करू शकू. आणि असे आपले हे 2-4 जरी जन्म कमी व्हायचे असतील, कदाचित ही परमेश्वराची योजना असेल. म्हणून धनंजय रावांना ही सगळी त्यांची ती मती तशी झाली की आता ह्याच्यावरती चर्चाच घडून आणायची. हा केवळ त्यांच्या बुद्धीत परमेश्वरानं घडवून आणलेला हा बदल आपल्या सगळ्यांसाठी उपयोगी कसा पडेल हे आपण ह्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकात जनक राजाला अष्टावक्र महामुनी काय उत्तर देतात या संदर्भात आपण उद्या चर्चा करू. सद्गुरुनाथ महाराज की जय.